आता नाही फिरणार तर कधी फिरणार? हो हा प्रश्न पडला. ते त्यांना विचारत होता आता नाही फिरणार तर कधी फिरणार, पण फिरणाऱ्याला आलेला. तर हे बघा असे फोटो वगैरे जे आहे तुम्हाला काढून भेटणार आहे इथं. आणि खरंच काश्मीरमध्ये आल्याचा आनंद भेटणार पूर्ण जे आहे बर्फ पाहायला भेटत आहे. आणि आम्ही तिकडे जाणार आहे आता बर्फ हातामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि आज आपण श्रीनगरमध्ये आलेला आहे. आणि कालपासून जसं पाहिलं तुम्ही आपला प्रवास चालूच आहे, पण आजचं एक खास सुरुवात होणार आहे. तर आजची जी पहिली सुरुवात आहे ती आहे आपली हजरत बर्ग मेन मस्जिद आहे इथली मोठी. तिथलं पहिला स्पॉट आहे आपला. इथून सुरुवात झालेलं मेन सिटीमधून. तर पुढचं तर आहेच ऑलरेडी पाहणं. तुम्हाला आणखी मनोरंजन जास्त होणार आहे आणि वेगवेगळं पाहायला भेटणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा मस्जिदमध्ये आलेलं आहे. आजपर्यंत मस्जिदमध्ये आलो नाही कधी. हा पहिला दौरा आहे माझा मस्जिदचा, त्याच्यामुळं. आणि तेही श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये येऊन. बघा लहान मुलं कशी खेळतात छान, सर्व काश्मीरी. मस्त वातावरण आहे. ठीक आहे, मंदिरातलं जसं वातावरण आहे तसंच आपलं इकडे जे आहे मस्जिदमधलं आहे. बरं ध्यान वगैरे करतात, बैठणे के लिए पण आहे जागा. नमाज वगैरे पढणं चालू आहे ऑलरेडी. असं आहे नमाजचं ठिकाण. का आहे आता ते वेगवेगळ्या मधलं मेन असते कुराणचं. कुराण जे आहे मेन स्पॉट आहे. तर बघा 2000 वर्ष पुराणी कुराण आहे हे कुराण. बघा ॲक्च्युली उर्दूमध्ये आहे, त्याच्यामुळे मला काही समजत नाही. आपण 2000 वर्ष पूर्ण जग वगैरे आहे, पाणी वगैरे असतं. एक आहे इथलं दुसरं मस्त आहे, लय भारी वाटत आहे. मित्रांनो आता आपण आलेला आहे शालीमार बाग इथं. म्हणजेच मुघल गार्डन पण पाहिला नाही. शालीमार गार्डन पण 2-3 आहेत स्पॉट. मेन श्रीनगरमधलं महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि पहिलं जसं म्हणजे झालं आता दुसरं ठिकाण आहे. आणि आता आपण गार्डनमध्ये आलेलं आहे. म्हणजे जसं जसं थोडं पहाडी एरियात जातं, सिटी एरियातून पहाडी एरियात. तर पहिले गार्डन वगैरे पाहणार आहे, त्याच्यानंतर आपण पाहणार आहे मेन स्पॉट म्हणजेच आपलं पहाडी एरिया. तिकडे गेल्याच्यानंतर तिकडचं आपण शूट येणार. तर मित्रांनो बघा एकदम जे आहे एकदम सुंदर बाग आहे, एकदम मस्त. आणि इकडे बघा हे नवीन नवीन काश्मीरी ड्रेस आहेत. ते ड्रेस जेंट्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे घेऊ शकतो आपण. फ्लॉवर आहेत, मस्त डेकोरेशन. कैसा रे भैया ये? कैसा आहे मस्त पैकी काश्मीरमध्ये. हे फोटो शूट करते आपण, फोटो शूट करते यहाँ पर. क्या रेट है फोटो का? 200 रुपये. और ड्रेस यहाँ का इंक्लूड ड्रेस, इंक्लूड फोटो, इंक्लूड हार्ड कॉपी प्लस सॉफ्ट कॉपी. अच्छा, सब कुछ मिलेगा आपको. सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी, हाँ. ड्रेस 200. फोटो खाली, वीडियो नहीं. वीडियो भी मिल रहा है, फोटो ना. हाँ रील का अलग है, वो तो है ना. आणि मस्त आहे काश्मीर वगैरे. हो तर आहे इकडे मस्तपैकी. थोडा अल्बम पण दिखाओ तुम्हाला, कैसा फोटो आहे का. तर हे बघा असे फोटो वगैरे जे आहे तुम्हाला काढून भेटणार आहे इथं. आणि खरंच काश्मीरमध्ये आल्याचा आनंद भेटणार आहे. हो दिखाओ थोडं. हो हां. आणि कपलसाठी पण मस्तपैकी आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला माहीतच आहे राधिका तिकडे आहे, त्याच्यामुळं फॅमिलीसोबत आणलेलं नसल्यामुळं असे फोटो वगैरे घेऊ नाही शकत. पण ठीक आहे मस्तपैकी. तुम्ही जर आले तर नक्की इथं फोटोशूट करू शकता, तयारी करू शकता पूर्ण. का आहे त्याची माहिती भेटते सर्व. हां भारी एकदम एक नंबर. अरे वाह. साथ में भी लिया तो भी एक ही प्राइस, सिंगल का लिया भी तो भी. अकॉर्डिंग टू ड्रेस होता है. जितना हाँ. कपड़ा पहनेगा हाँ. उसके से अगर 2 कपड़ा पहनेंगे मिनिमम 2 फोटो होना चाहिए. 2 फोटो होना चाहिए. बाकी कस्टमर की मर्जी, वो 5 भी ले सकते हैं, 6 हाँ भी ले. तो 200 रुपये में 5 का हो सकता. नहीं नहीं हाँ क्योंकि ड्रेस कपड़े अलग है, सब अलग है, वैसा नहीं चल सकता. ठीक है तो अच्छा है, अच्छा लगा मेरे को यहाँ पर. खाली अभी क्योंकि मैं जो है सॉरी हिंदीमध्ये बोलत आहे मी, मराठीमध्ये बोलायचं आहे. तर व्यवस्थित वाटत आहे, कन्फ्युजन होणारच आहे. पण खूप सारं आहे पाण्यालायक. आणि सोबत असलं तर नक्की फोटो काढल्याशिवाय कोणी जाणारच नाही इथं. सर्वात महत्त्वाचं माहिती का, आम्ही 2 मिनटं आधी सर्वांनी असा अनुभव घेतला. ॲक्च्युली 50च्या वरचे म्हणजे 60च्या वरचे जे आहे सर्व व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक सर्व आलेले होते. पण त्यांना बघून असं वाटलं की ते एका साईडला बसलेले होते. मग आता नाही फिरणार तर कधी फिरणार, हा प्रश्न पडला.
ते त्यांना विचारत होता आता नाही फिरणार तर कधी फिरणार. पण फिरायला आलेला विजू त्यांच्यासोबत चर्चा करत बसला, फिरत नाहीये. त्याचं मला वाईट वाटतंय. ते 80 वर्षाचे म्हातारे चर्चा करायला अजून पण वेळ आहे. आपल्या डोळ्यातून जेवढं बघणं होईल तेवढं बघ बाबा. तर तेच माझं म्हणणं आहे की बा आता जेवढं आहे तेवढं पाहून घ्यायचं, नंतर काय येऊन फक्त बसणं आहे, कोणी बोलायला नसणार ना, कोणी काय नाही. त्याच्यामुळे एकदम फ्री एन्जॉय करायचा, काहीच प्रॉब्लेम नाही. काही काही सूचना पण लावलेल्या सर्व, आणि एकदम चांगलं वाटत आहे. आणि सर्व जे आहे फुलाचे बाग बगीचे सर्व दिसत आहे, मला सर्व बगीचाच आहे. आणि जेवढे फुलं आहेत खूप जुने आहेत. आणि ॲक्च्युली माहिती आहे का इथलं ते राजा जहागीर यांनी आपल्या पत्नीसाठी हे गार्डन बांधलेलं आहे, नूरजहाँ. खूप जुनं आहे तसं तर बघा. असं आहे सर आमचे मित्र वगैरे सर्व फिरायला दिसायला किती भारी वाटत आहे, तुम्हीच बघा. नक्की या तुम्ही पण एक तर व्हिजिट करायला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलं आहे डायरेक्ट इथं दाल लेकपाशी, आणि इथं मस्तपैकी बोटिंगचा आनंद घेणार आहे. बोटमध्ये बसण्याचा तिथं आपल्याला नेहरू गार्डन, नंतर लोटस फूल आणि असे 2-3 स्पॉट आहे दाखवणार आहे. आणि इथं मासोळ्या वगैरे बघणं चालू आहे. ॲक्च्युली मस्त वाटत आहे थोडंसं. तर बघा इकडे वेगवेगळा खेळ आनंद आहे याचा चालू आहे. वेळ नाही आपल्या मस्तपैकी जी आहे खूप छान डायमंड आलेला आहे ये देखो इसके साथ कान आएगा 7 पूरा. हाँ कान का साथ है, देण्यासाठी डिस्काउंट करेगा आप. पसंद करो, कोई बात नहीं, घाबरू नको. ये देखो आणि महाराष्ट्राचे ॲक्च्युली बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना ब्लू वेगवेगळ्या प्रकारचे आहे, छान अलग आहे डिजाइन आएगा. घेण्यासाठी. आणि जर मेकअप वगैरे केला किंवा साडी वगैरे असली तर त्या कलरच्या याच्या सूट होईल त्याच्या हिशोबाने आहे. मैंने बोला ना 550 में आएगा चुहे वाला, ये वाला पड़ेगा 750 में. गलत नहीं घाबरू नका ब्रदर, चांगला खूप चांगला नाही त्यांचं बजेट डिस्काउंट करेगा, कोई बात. डिस्काउंट चलते कितने रेट बोले, क्या हाँ, डिस्काउंट थोड़ा करेगा डिस्काउंट. चलो कोई बात. बताओ, अच्छे दिख रहे हैं मेरे को बहुत सारे. ये देखो ऐसा फिरोजा, कश्मीरी फिरोजा. कश्मीरी फिरोज आहे ना. हाँ बढ़िया. करो पसंद, डरो मत यार दोस्त मेरे, तो देना भी नहीं. हाँ ये देखो कितना बढ़िया आएगा. इसमें आता हे कसं आहे, मॅचिंग साठी खूप चांगलं आहे. साडीत जर व्यवस्थित असेल, तो लुक पूर्ण असेल तर ठीक आहे. ये देखो व्हाइट में. आता असं नुसतं घेऊन काय उपयोग ये कश्मीरी है ना. बघा किती छान मस्तपैकी डिझाईन वगैरे आहे. हाँ, ये देखो चांगला. वा वा हाँ, ये देखो चांगला चांगला, करो पसंद. वा वा, ठीक आहे. ये कैसे दिए इसका? चांगला आहे. ये प्योर में आएगा, प्योर जर्मन सिल्वर. हा होतं हे सफेद आहे. जर्मन सिल्वर प्योर. मस्त आहे हे पण. हे बघा 3 काढलेले आहे, 3 पैकी. आता मला तर हेच चांगलं वाटत आहे. नहीं नहीं नहीं. आराम से. तर मित्रांनो बघा, इथं जे आपण सध्या आलेलं आहे मीना बाजारमध्ये, आणि मीना बाजार आणि पूर्ण असं पाहिलं तर हे जे आहे पाण्यातच आहे सर्व दुकानं. आणि याचं पूर्ण दाल लेक मधलं एन्जॉय करत आहे सर्वजण, आणि काय काय खरेदी करत ते सर्वात महत्वाचं आहे. बघा किती छान वाटत आहे, वातावरण चांगलं आहे. तर बघा किती छान. काय म्हटले माहिती का, आणि सर्व दुकानं, किराणा दुकान म्हटलं चालतं, इव्हन काही पण खाले प्याले कपडे, पूर्ण बाजार, पूर्ण मार्केट पावसा पाण्यामध्ये आहे. एकदम भारी. तुम्ही असं कधी पाहिलं आहे का, कमेंटमध्ये सांगा. कारण आम्ही तर इकडे खूप पहिल्यांदा पाहत आहे. वर्ल्ड टच म्हणजे की एक वेगळंच आहे. बघा डिझाईन पण मस्त, वेगवेगळ्या ड्रेसची आहे इकडे काश्मीरी पॅटर्नमध्ये. यहाँ पे लो. हाँ, खूप भारी आहे. हे कोणतं यहाँ आहे? पे कपड़े वाले के पास. अँड फील काश्मीर आर्ट, म्हणजे काश्मीरचं जे आहे इथं चांगलं आहे. इथं थांबवायचं थोडं. नाही ते समोर काश्मीर आर्ट, हा, काश्मीर. हा मेन जे आहे काश्मीरचं ते पाहायला भेटेल छान छान. हा, आणि ते पण पाण्यामध्ये, प्रत्येक दुकानात AC. आणि ते पाण्यामध्ये पूर्ण. वाव, काय म्हणायचं हो ना, हो ना. घ्यायचं पूर्ण नाही आहे. त्याचं. पहिल्यांदा एवढं पाहिलेलं की. रवी भैया तुम्हाला काय वाटत आहे की एकदम भारी वाटतंय ते. मी पिक्चर मध्ये पाहिलेलं आणि काय सांगितलं काढलेलं आहे रे. खूप भारी आहे. बरं एखाद्या बारीनं इथं जर लंबा पूर आला तर कसं? हा, लसूण, कांदा, लसण पाण्यातलं पूर्ण वेगळं. तुम्ही जर पाण्यावर बसलेलं गाव पाहिलं नसेल तर हे गाव तुम्ही पाहू शकता. त्यातील हे दुकानं आहेत
ते काही दुकानामध्ये आपण खरेदी वगैरे करणार आहे. यामध्ये बघा इकडे जे आहे लेडीजचं जे आहे मनाली पॅटर्नचं थोडंसं वेगळं शिफ्ट आहे लेडीजसाठी. आणि इकडे जे आहे स्वेटर वगैरे पान चालू आहे जेंट्ससाठी जे आहे. सर्व आमचे जे मित्रमंडळी सर्व पाहत आहेत स्वेटर वगैरे. आप जो पसंद आएगा ना निकालो. तर असं आहे सर्व. आवडलेलं सांगा विजू भाऊ तुम्हाला. तर ॲक्च्युली मी काढलेलं आहे हे आणि हे फायनल. हा याचे रेट खूप सांगत आहे आपल्या इकडे तसे कमी आहे. इकडे आता क्वालिटी पाहून सर्व पाहून बघायचं आहे. याचे रेट आपल्या जे आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त वाटत आहे. ठीक आहे. हां सर्व तिथंच वाटते किंवा नवीन ठिकाणी येतो आपण की आपल्याला चांगलं वाटते दिसायला पण चांगलं वाटते पण ॲक्च्युअली घेण्याचं कुठलं कारण डबल न ते ट्रिबल न प्राईस सांगणं हे का वेगळं आहे का. म्हणजे तलावातनीच असेल दुकान किंवा तुमचे मार्केट असेल तर मग तुम्ही चौपट किंमत शक्य नाही पण त्यामुळे तरी आम्ही पाहणार. तसं तर खूप महाग आहे पण घ्यायचं थोडंफार असतं इच्छा घ्यायची म्हणून तर ते घेणार आहे बघणार आहे. हे बघा फायनली 2 स्वेटर काढलेले आहे पण याची जी आहे किंमत खूप होती पण तरी कितीमध्ये घेतली काय घेतली तर तुम्हाला टोटल नंतर सांगणार आहे घरी गेल्याच्या नंतर. कारण सध्या तर प्राईस सांगणार नाही कारण टोटल चौपट किंमत होती असं समजा तुम्ही. आणि टोटल आता हिशोब करायचा आहे आणि जे आहे मनालीचं पॅटर्नचं जे आहे सर्व रेट वगैरे इकडे आहे. म्हणजे ऑलरेडी मला काही विशेष वाटलं नाही त्यामुळे मी काही काढलं नाही. इकडे जे आहे रुपयानं आणि मुंबईहून इकडे काढलेलं सर्व चला 800 रुपये. टोटल चालू आहे. टोटल पूर्ण तुम्हाला पुढचं शूट करायचं आहे. मित्रांनो बघा ही होती आमची नाव एक्झॅक्ट पण थोडंसं जे आहे मार्केट पाहणं चालूच आहे. इकडे जे बॅगा वगैरे ठेवलेलं आहे आणि काही जण आतमध्ये गेलेले आहे सर्व आहे म्हणते. आणि बरंचसं शेट वगैरे आहे घेतलेलं तशी. आमचे मित्रमंडळी काय करत आहे कुठं खरेदी करत आहे बघूया नेमके काय चालू आहे तर मित्राची. तर हे पान चालू सर्वांचं आमचं सर्वांनी घेतले पण एका जणाचं राहिलं होतं. बाबासाहेबांचं जे शेट वगैरे घ्यायचं राहिलं होतं त्यासाठी पाहत आहे वेगळं काहीतरी. प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे असं नाही आहे. बघा स्वेटर वगैरे सर्व आहे व्यवस्थित. हो आहे व्यवस्थित. बताओ सर. अच्छा लेह लडाखला जाताना म्हणजे सोनबर्गच्या आधीच एक स्टॉप घेतलेला आहे कारण तिथं आमचं कालपासून आम्हाला प्रॉब्लेम जात होता नेटवर्कचा. आणि तुम्हाला तर माहीत आहे जम्मू काश्मीरचा जसा प्रवेश झाला तसं मोबाईलचं नेटवर्क केलेलं आहे. फक्त पोस्टपेड जे होतं तेच चालू होतं आणि इकडं तर सर्व वेगळं नेटवर्क होतं. त्यासाठी म्हटलं की आपल्याला सिम वगैरे लागणार आहे त्याच्या हिशोबाने इकडे सिम वगैरे पाहणं चालू आहे. इकडचं जे आहे स्पेशल एअरटेलचं वेगळं आहे आणि जिओचं कुठकुठलं आहे. जिओचं सिम जास्त चालते एअरटेल प्लस जिओ आणि जिओला चांगली फुल रेंज राहते त्याच्यामुळे म्हटलं की सिम वगैरे घ्यायचं होतं तर सिम काढलेलं आहे. आणि आधार कार्डचे चौकट लागतेच डॉक्युमेंट सर्व क्लिअरच पाहिजेत. आणि 5G अनलिमिटेड आणि जर इकडे आलं तर स्पेशल सिम वगैरे घेणं फायद्याचंच असते. जर तुमचं जर पोस्टपेड असेल तर चालते नाही तर मग तुम्हाला सिम घ्यावंच लागतं त्या हिशोबानं. किंवा मग तुम्ही 1 किंवा 2 सिम घेऊन ग्रुपमध्ये हे करू शकता शेअर. वायफाय वगैरे झालं त्यानंतर तुमचं नेटचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकते. तर जरुरी आहे की इथं आल्याच्या नंतर मध्ये आणि इथं एकदम असं सुंदर वातावरण आहे. एकदम छान असं पूर्ण जे आहे बर्फ पाहायला भेटत आहे. आम्ही तिकडे जाणार आहे आता बर्फ हातामध्ये घेणार आहे. पहिले मागच्या वेळेस आम्ही जे आहे मनालीला गेलो होतो पण तिथं बर्फ वगैरे भेटला नव्हता पण आता इथं आहे की बर्फ वगैरे भेटणार आहे पाहायला तिकडेच जाणार आहे. आणि एक सांगायचं झालं की ऑलरेडी स्वराजसाठी आणि माझ्यासाठी स्वेटर वगैरे घेतलं होतं पण ते रूमवरतीच राहिलं आणि आता थोडंसं जर पुढे आहे थंडी वगैरे आहे नवीन परत घ्यावं लागणार आहे. एवढं लांब आल्यावर ते विशेष नाही आहे स्वेटर वगैरे लागणारच आहे आपल्याला. आणि आता आम्ही बसणार आहे मस्तपैकी घोड्यावरती आणि फुल एन्जॉय करणार आहे माहोल करणार आहे. तसं तर जायचं आता बघूया थोडंसं वातावरण वगैरे कसं आहे तर रोड क्रॉस करणं वगैरे बघणं एकदम मस्तपैकी वातावरण आहे. घोडे वगैरे जे आहे सगळं बघू शकता.